सभेत नेता विरुद्ध अभिनेता असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून अमोल कोल्हे विरोधात राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील आहे, तर दोन्ही उमेदवारांची समस्या पक्ष चिन्ह जनतेत पोहोचवणं। आढळराव यांचा दावा अभिनेता नाही तर नेता जनतेत राहतो, समस्या सोडवतो, विकास अजेंडा यासाठी लोक स्वीकारतील। आढळराव पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे सागर कुलकर्णी यांनी, आपण ती पाहूयात। लोकसभा निवडणूक यात्रेमध्ये आपलं स्वागत आहे। NDTVची ही यात्रा आज आलेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात। शिरूर लोकसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेम कॉस्मोपॉलिटन शहर आणि ग्रामीण असं एकत्रित मिक्सचर या लोकसभा मतदारसंघात आहे। या मतदारसंघामध्ये महायुतीकडनं उमेदवार आहेत ते शिवाजीराव आढळराव पाटील आपल्याबरोबर आहेत। शिवाजीराव आढळराव पाटील हे यापूर्वी शिवसेनेच्या वतीने खासदार देखील होते। विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध यावेळेस त्यांचा राजकीय संघर्ष आहे। तुम्ही यापूर्वी देखील शिरूरचं नेतृत्व केलेलं आहे, यावेळेस तुमच्याकडे काय चॅलेंजेस पाहता तुम्ही, कशा स्वरूपामध्ये हे आव्हानात्मक निवडणूक आहे? खरं म्हणजे मी ह्यापूर्वी 3 वेळा शिवसेनेच्या वतीनं खासदार म्हणून निवडून आलेलो आहे। ह्या मतदारसंघाचं गेले 15 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे। गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये थोड्या मतानं जरी पराभव झाला असला तरी मी माझं काम कधीच थांबवलं नव्हतं। मागील वेळेस म्हणजे तुम्ही इतके वर्ष खासदार राहिलात, सगळी तुमच्या भूमिका मांडल्या, जनतेने तुम्हाला कौल दिला, जवळपास 3 टर्म तुम्ही खासदार राहिलात। यानंतर मागच्या निवडणुकीत नाही म्हटलं तर तिथे जातीचा फॅक्टर खूप आला। यावेळेस तो न येणं किंवा त्याला तुम्ही कशा स्वरूपात सामाजिक उत्तर द्याल? खरं म्हणजे गेल्या वेळेला जातीचा फॅक्टर हा महत्त्वाचा विषय नव्हता, महत्त्वाचा विषय होता त्यावेळेला ऐन भरात असलेली पीकवर असलेली धर्मवीर संभाजी महाराजांची मालिका। त्या मालिकेमुळे मला कमीत कमी 3 ते 3.5 लाख मताचा फटका बसला। त्याचं मी तुम्हाला वर्गीकरण सांगतो। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे ग्रामीण 4ही मतदारसंघ ग्रामीण, आणि ती मालिका ग्रामीण भागामध्ये महिला इतक्या वेड्या होऊन बघायच्या। प्रचारामध्ये हे महाराज प्रचाराला जात असताना गाडी अडवून त्याच्या फरलांगभर लाईन लागायची, महिला डोक्यावर पदर घेऊन महाराज आले, महाराज आले, आणि हे असेच भासवायचे की मी महाराजच आहे। गोरगरीब जनता त्यांना काय कळतं आहे, महाराज आहेत की कोण आहेत, नाटकातले महाराज की खरे महाराज लोक कळायचं नाही। पदर घेऊन एक फरलांग लांब लाईन लावायच्या आणि बिचाऱ्या पाया पडायच्या महाराज म्हणून 3.5 ते 4 लाख मतं माझी जी गेली ती फक्त मालिकेमुळं गेली। समाजाचं ठीक आहे, जातीचं पातीचं राजकारण चालत राहतं, पण त्याच्यापेक्षा हे महत्त्वाचं होतं। 3-3.5 लाख मतं यावेळेस ते करेक्शन होईल असं वाटतं? यावेळेस तो विषयच नाही ना, ह्यावेळेस मालिकेचा विषयच नाही आहे, ह्यावेळेस फक्त बडबड आहे। पूर्वी मालिका होती, आता तसा नाही आहे विषय। नाही कुणाला मिळणार भाव, नाही कुणाला मिळणार भाव, मतदारांच्या हृदयात नाव फक्त शिवाजी आढळराव, मतदारांच्या हृदयात नाव फक्त शिवाजी आढळराव। अशी शिवाजी दादांची ख्याती, जन्म शिरूरच्या मातीसाठी, विसरून भेदभाव जपली नाती, जीवन वाहिले जनतेसाठी। फुलले शिवार फुलली वस्ती, फुलले शिवार फुलली वस्ती, अर फुललाय सारा गाव, अर फुललाय सारा गाव, मतदारांच्या हृदयात नाव फक्त शिवाजी आढळराव। शिवाजीराव आढळराव पाटलांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा सागर कुलकर्णी, NDTV मराठी, शिरूर लोकसभा मतदारसंघ।